नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। सरपंच असावा तर असा, शाळेत शिक्षक नसल्याचे पाहून वृद्धाच्या सरपंचानेच घेतली शाळा, विद्यार्थ्याशी साधला संवाद। निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक गेल्याने शाळा ओस पडल्याचे लक्षात येताच वृद्धा तालुका अहमदपूर येथील सरपंच गजानन चंदेवाड यांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्याचे सर्व वर्ग घेतले। केवळ पाहणी करून न थांबता त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन करत एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। सध्या प्रशासनाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षकांना विविध जबाबदाऱ्या आणि प्रशिक्षणे दिली जात आहेत। यामुळे ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे। हीच परिस्थिती वृद्धा येथील जिल्हा परिषद शाळेत निर्माण झाली होती। दिनांक 24 जानेवारी रोजी शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याची बाब समजताच सरपंच गजानन चंदेवाड यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली आणि शिक्षकाची भूमिका बजावत विद्यार्थ्यांना जमेल त्या पद्धतीने मार्गदर्शन केले। एकेकाळी ग्रामीण शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सध्या बिकट होताना दिसत आहे। वर्षानुवर्ष कमी होत जाणारी पटसंख्या आणि त्यातच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। पट अभावी अनेक ठिकाणी शाळांचे विलिनीकरण होत असून एकेकाळी नामांकित मानली जाणारी ही शिक्षण व्यवस्था आता नाममात्र ठरताना दिसत आहे। अशा परिस्थितीत सरपंच गजानन चंदेवाड यांनी दाखवलेली तत्परता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यप्राप्ती असलेली तळमळ कौतुकाचा विषय ठरत आहे। प्रशासनाने शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झोपताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचेही विचार करावा असा सूर या निमित्ताने उमटत आहे। नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।